सेनेकडून आम्ही सातत्याने हा आमचा 4था ते 5वा मोर्चा आहे वॉर्ड ऑफिसवर. बेलापूर असेल, नेरूळ असेल, घणसोली असेल आणि आता कोपरखैरणे सारख्याच समस्या. मग त्या अतिक्रमणाच्या असतील, अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करून वास्तू उभारल्यात, मात्र त्याचं उद्घाटन होत नाही. सगळ्यात मोठी समस्या कोपरखैरण्यातली असेल तर ते माता बाल रुग्णालयाची. करोडो रुपये या माता बाल रुग्णालयावर महापालिकेने खर्च केलेत. त्याची ओसी आलेली आहे. इंजिनियर विभागाने आरोग्य विभागाकडे ती वास्तू सुपूर्द केलेली आहे, मात्र अजूनही हे माता बाल रुग्णालय सुरू झालेलं नाही. प्रसूतीसाठी इथल्या कोपरखैरण्यातल्या आमच्या माता भगिनींना वाशीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि वाशीचं हॉस्पिटल सुद्धा आता कमी पडतंय. करोडो रुपये खर्च करून वास्तू उभारायच्या, मात्र त्याची उद्घाटन करायची नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळ देत नाही. तोपर्यंत हे तसंच राहणार असेल तर या मोर्चानंतर आठवड्याभरानंतर त्याचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. विजेचा प्रश्न असेल, रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा प्रश्न असेल, अतिक्रमणाचा प्रश्न असेल, ज्या मार्गाने आता मोर्चा आलाय तिथे मार्केट बांधून तयार आहे अण्णासाहेब पाटलांच्या नावाने, मात्र मार्केटच्या बाहेर लोक बसतात कारण मार्केटचं उद्घाटन झालेलं आहे. प्रशासन आल्यापासून भ्रष्टाचाराने टोक गाठलेला आहे आणि त्याचाच निषेध करायला आज कोपरखैरण्यातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा जन आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला. साहेब सीसीटीव्ही कॅमेरे सर्व मोर्चा सुरू करा. आपण स्पॉट गेला इथला परत 5-10 कल्टी होतील, कारण मी बघणार 10-15 मिनिटं ना. चल रे पटापट हे लाईनीतलं आपल्याला कसं जायचंय. इथे राईट साईडला आहे ना, क्रॉस करून येणार राईट साईडला चर्चची लाईन गाडी जाऊ दे. आणि